सध्या नवरात्री चालू आहे आणि नवमीसाठी नैवेद्य थाळी कशी करायची ते पाहू. आमच्या इकडे नवमीच्या नैवेद्यासाठी गव्हाच्या पिठाची फळं, भरली मिरची, भात आणि साधं वरण हे असतं. मी इथे गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे. त्याच्यात आवश्यकतेनुसार मीठ घातलं आहे. थोडं थोडं पाणी घेऊन कणिक घट्ट असं मळून घ्यायचे आहे. कणिक मळून झाल्यानंतर कणिक 10 ते 15 मिनिटासाठी तसंच कडेला ठेवून द्यायचे आहे. 10 ते 15 मिनिटानंतर हाताला तेल लावून पीठ पुन्हा एकदा मऊ करून घ्यायचं आहे आणि त्याचे सुपारी एवढे छोटे छोटे गोळे करून त्याची हातावर फळं करून घ्यायची आहेत. हाताला तेल लावून फळं छान मस्त असे करून घ्यायचे आहेत आणि पाणी गॅसवर उकळायला ठेवायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लहान लहान साईजची फळं करून घ्यायची आहेत. गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवायची आहे आणि 4-5 ग्लास पाणी ओतायचं आहे. पाणी ओतल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे, कारण फळं एकमेकांना चिकटू नयेत म्हणून. पाण्याला लवकर उकळी यावी म्हणून आपण वरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आली की वरती झाकण काढून घ्यायचं आहे आणि फळाला थोडं थोडं तेल लावून फळं उकळत्या पाण्यामध्ये 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायची आहेत. अगोदरच्या ह्याला वाफ आल्यानंतर टप्प्याटप्प्याने थोडे थोडे फळं टाकून हे 5 ते 7 मिनटासाठी शिजवून घ्यायचे आहेत. फळं टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती 1-2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. गॅस जर मोठा असेल आणि वरती झाकण असेल तर ओतू जातं, म्हणून गॅस मीडियमच ठेवा, ओतू जाणार नाही. फळं चांगली शिजलेली आहेत. आता झारीनं आपण एका चाळणीमध्ये फळं काढून घ्यायचे आहेत. सर्व फळं काढून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडं थंड पाणी टाकायचं आहे, कारण फळं एकमेकांना चिकटणार नाहीत. मी इथं थोड्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या चाकून किंवा विळीनं नकलून घ्यायच्या आहेत. नकलून म्हणजेच मधून चिरून घ्यायच्या आहेत. मिरच्या चिरल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे. मिठामुळं तिखटपणा थोडा कमी होतो. याप्रमाणे सर्व मिरच्यामध्ये मीठ भरून घ्यायचं आहे. गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची. जिरी मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक वाटलेलं लसूण घालायचं आहे. लसूण चांगला परतल्यानंतर आपण नकलून घेतलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत. लसूण चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता घातल्यानंतर लगेच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. लिंबू पिळायचं आहे. हे सर्व 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर थोडं आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये कारळ्याचं आणि तिळाचं कूट घालायचं आहे. हे व्यवस्थित हलवल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. मिरच्या चांगल्या मस्त शिजलेल्या आहेत. आता वरती कोथिंबीर पेरून घ्यायची आहे. मस्त चमचमीत भरली मिरची तयार झाली आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून सर्व करूयात. ही भरली मिरची खायला खूप छान लागते. अगदी कमी वेळेत तयार होते आणि करायला सुद्धा खूप सोपी आहे. कमी सामानात तयार होते. ही भरली मिरची फळासोबत खायला खूप छान लागते. तसेच भाकरी, चपाती याबरोबर सुद्धा छान लागते. फळंसुद्धा मस्त असे तयार झालेले आहेत. आता आपण देवीसाठी नैवेद्याची थाळी तयार करूयात. ताट घेऊन त्याच्यामध्ये फळं वाढायची आहेत. भरली मिरची, भात, साधं वरण आणि वाटीमध्ये सुद्धा एक साधं वरण. भातावर तूप घालायचं, साध्या वरणावर सुद्धा तूप घालायचं आहे. नैवेद्यासाठी तसेच खाण्यासाठी सुद्धा ऑइल फ्री थाळी तयार आहे. चपाती भाजी खाऊन कंटाळल्यानंतर कधीतरी हा पदार्थ करून बघा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी